स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संसार चक्रात अडकून परिस्थितीचे धक्के खात सुखदुःखाच्या चक्रामध्ये पिळून निघत सामान्य माणूस मरेपर्यंत अज्ञानात चाचपडत असतो. त्याला त्याच्या अज्ञानातून बाहेर काढून मोक्षाचे ज्ञान देणारा तो गुरु. गुरु म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर, दीन दुबळ्या भक्ताची माऊली. अज्ञ शिष्याच्या हृदयात ज्ञानाची ज्योती पेटवणारा गुरु म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मच. अशा सद्गुरु रूपाने भूतलावर अवतार धारण केलेले विश्वगुरु म्हणजेच दत्तात्रय. गुरुदेव दत्त, ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच उत्पत्ती स्थिती आणि लय या तीन आदिशक्तींनी एक रूपाने पृथ्वीवर जणू ब्रह्मच अवतरलं. भयानक ग्रासलेल्या दुःख आणि वेदनांच्या भारानं वाकलेल्या भोळ्या अडाणी जनतेची दुःख दूर करण्यासाठी दत्तगुरूंनी पुढे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वतीच्या रूपात अवतार धारण केला. इसवी सन 1528 मध्ये गाणगापूर तीर्थक्षेत्री कार्य करून नरसिंह सरस्वती श्री शैल्य इथे कर्दळी वनात गुप्त झाले. त्यानंतर बरोबर 300 वर्षांनी चैत्र शुद्ध द्वितीया शके 1017 पंजाबातील छेलीखेडा इथं दत्तगुरूंनी एक पूर्णावतार घेतला. अनेकांच्या मते कर्दळी वनात गुप्त झालेले नरसिंह सरस्वतीच पुन्हा अवतरित झाले. हेच पुढे अक्कलकोट इथे स्वामी समर्थ म्हणून प्रसिद्ध पावले. महाराज मला माफ करा, महाराज मला माफ करा. घाबरू नकोस. आमची समाधी भंग करण्यासाठीच तुझी योजना झाली होती. आमची समाधी भंग करण्यासाठीच तुझी योजना झाली होती. नाही, महाराज मला माफ करा. उठ. पुढील आयुष्यात तुला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभेल.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समाधी भंग केल्यानंतर स्वामींनी भारतभर पदभ्रमण केलं. परमेश्वरा, अरे 4 दिवस झाले हा ताप हटण्याचं काही चिन्ह दिसत नाही. या जगन्नाथपुरीच्या यात्रेला आलो खरा, पण 4 दिवस अन्न पाण्या वाचून असं तापानं फणफणत पडावं लागलं. देवा रे, या जगन्नाथपुरीतच अन्न पाण्या वाचून माझा प्राण जाणार असं वाटायला लागलंय. नाही, मला देहाची आसक्ती नाही, ती कुडी केव्हा तरी सोडायचीच आहे. पण परमेश्वरा, निदान शेवटच्या क्षणी तरी तुझं दर्शन व्हावं एवढीच इच्छा आहे रे बाबा. देवा रे, आळवणी बुवा, हो आळवणी बुवा, कोण आहे? अहो उठा आता, पहाट झाली. श्रुती स्मृती न वक्तव्ये केवलम गुरुसेवनम ते वै संन्यासिनः प्रोक्ता इतरे वेशधारिणम. वाह वाह अवधूता, सदैव ब्रह्मानंदात डुलत राहणारा आणि ज्ञानाच्या तेजानं तळपणारा असा ब्रह्मवेत्ता तूच आहेस रे बाबा. तुझं पाहणंही काही आवरच आहे. द्रष्टाही तूच आणि दृश्यही तूच. याच समदृष्टीनं अवघ्या विश्वाकडं तू पाहत असतोस. प्रेम, ज्ञान, आनंद सर्व काही तूच आहेस. आळवणी बुवा, आमची स्तुती पुरे झाली आता. अहो तुम्ही बरे झालात, उठा आता. होय महाराज, मी जवळजवळ मरणाच्या शेवटच्या घटकाच मोजत होतो, पण आपल्या दिव्य दर्शनानं मी अगदी बरा झालो. गेल्या कित्येक वर्षात असा चमत्कार झाल्याचं ऐकिवात नाही. आपण कोण, कुठून आलात? अरे आमचा वास अखंड विश्वात असतो. सह्याद्री, करवीर, गिरनार, काशी क्षेत्र, गाणगापूर, औदंबर ही आमची विशेष प्रीतीची स्थान आहे. महाराज, शेजारीच माझं घर आहे. माझ्या घरी आज पंचपक्वानाचा स्वयंपाक बनवलाय. आपण दोघांनी माझ्या घरी जेवायला यावं. स्वामी महाराज, माझ्या भुकेल्या पोटाचीही काळजी घेतलीत आपण. खरोखरी आपण धन्य आहात, त्रिकाल ज्ञानी आहात. स्वामी महाराज, ही पुरीची यात्रा मोठी विलक्षण आहे. या यात्रेला हौशे, गौशे, नवशे सगळ्याच प्रकारचे लोक येतात. पण त्या प्रत्येकाच्या मनात परमेश्वर खरोखरीच असतो का हो? आळवण्या, अरे तुझं मडकं अजून कच्चच आहे रे बाबा.
थोडं भाजून घे. क्षमा करा स्वामी, थोडा गर्व झाला मला. पण तुमच्यासारखा सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर कुणाला गर्व होणार नाही? अरे गाढवा, अशा यात्रेत कुंभमेळ्यात अनेक पुण्यात्मे येत असतात. त्यांची आमच्याशी गाठ पडत असते. आणि बरं का आळवण्या, आपल्याला 4 अकलेच्या गोष्टी यायला लागल्या म्हणजे लोकांना मूर्ख समजू नये बाबा. क्षमा क्षमा स्वामी. रे जो तो आपल्या मार्गाने जात असतो. शिवशंकर शंभो नमामि, शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी, शंकर शिवशंकर शंभो. महाराज, मला वाचवा महाराज. अहो काय झालं काय आजोबा? काय सांगू माझी कर्म कहाणी. या वेळच्या यात्रेमध्ये बायकोसह पुण्य कामवावं म्हणून मी आलो, पण यात्रेत माझी बायकोच हरवली आहे महाराज. अहो तुम्ही नीट शोधली नसेल. तू चुप बस. महाराज, माझ्यावर संसार सुखाला मुकायची पाळी आलेली आहे. या गरीबाचा संसार बायकोशिवाय बुडाल्यासारखाच आहे. दिनावर दया करा महाराज. ए थेरड्या, अरे तुझं वय 80 झालं, तुझी कामवासना कधी शमणार? रे मृत्यू जवळ आला तुझा, शरीर कापायला लागलं तुझं. तुझा मनोजय केव्हा होणार? रे इंद्रिय शिथिल झाली तुझी. तू कोण, कुठून आला, कुठे जाणार? विषय भ्रांतीनं भोलू नकोस. मूर्खा, माझी ओळख विसरलास? स्वामी, प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती, मला मागच्या जन्मीचं सगळं आठवलं. स्वामी, मी आपला भक्त होतो. काय आठवलं का सगळं? महाराज, महाराज, मला पदरात घ्या. माझे डोळे उघडले. मला आता संसार नको, काहीही नको. फक्त मला आपल्या बरोबर न्या. अरे वेडायस. ती बघ, ती बघ, तुझी बायको पुन्हा परत येते. स्वामी, स्वामी, धन्य आहात आपण. आपली लीला अगाध आहे. आम्हा पामरांना त्या लीला काय कळणार. जा, या संसाराच्या मोहमायेतून मुक्त व्हा आणि भक्तीचा मळा फुलवा. जा. स्वामी, आपण कुठे निघालात? हरीच्या घरी, हरिद्वारला. पण आळवण्या, तुला मात्र तिथे येता येणार नाही बरं का? स्वामी महाराज, मारू नका, मारू नका, मारू नका. त्यांना काय बी बोलू नकोस, त्यांना काय बी बोलू नकोस. नाही तर उद्यापासून आपल्याला या गावात शिळ भाकरीवर तुकडा बी मिळायचा नाही. अरे मुलांना तुमच्या पाया पडतो, पाया. परमेश्वरा, सोडव रे या यातनांमधून. अरे या गावात जागोजागी होणारा खेळ आणि यातना याच्यापेक्षा मरण पत्करलं. आपल्याला सुखासुखी मरण बी नाही येणार. अरे यो महारोग होण्यापूर्वी या हरिद्वारात आपण पहिलं नावाजलेलं म्हणलं होतं, तेव्हा कसं वागलो? नाही रे, आता ह्या यातना नाही सहन होत. तेव्हा आता अजून किती दिवस शिक्षा देणार? अरे आपण भाकरीच्या एका तुकड्याला बी मावता चालू रे. आपण कोण? महाराज, महाराज, महाराज तुम्ही धन्य. महाराज, महाराज तुम्ही धन्य. महाराज, आपण कोण? महाराज,
आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, आम्ही नृसिंह महाराज, मूळ पुरुष वटवृक्ष दत्तनगर. शिवहर शंकर नमामि, शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी, शंकर शिवशंकर शंभो. दिगंबर स्वामी आपण प्रत्यक्ष माझ्या घरी? अगं हे ऐकलंस का? लवकर बाहेर आहे, दिगंबर स्वामी आले. अगं बाई, महाराज नमस्कार करते. महाराज, दामाजी पंतांच्या समाधीपाशी आपण ध्यानस्थ असता. तिथं वेळेवर भोजन मिळते की नाही माहीत नाही, म्हणून एक विनंती आहे. बोल. या गरीबा घरी भोजन करावे. तू पाहत काय उभी राहिलीस? लवकर महाराजांसाठी काहीतरी फलाहार आण. अहो इकडे या. अहो मलाही वाटतं हो, बुवांनी आपल्या घरी पोटभर जेवून जावं, पण तुम्हाला आपली परिस्थिती माहिती आहे ना. आज घरामध्ये काही सुद्धा शिल्लक नाहीये. थोडं तरी नाही हो. माते, मला दुधाची दशमी दिलीस तरी पुरे आहे, बाकी मला काही नाही. अगं बाई, असं म्हणता महाराज? अहो मी आत्ता गवळीवाड्यात जाते आणि दूध घेऊन येते. महाराज तुम्ही बसा, हा मी आलेच. महाराज, घरात गाय आहे, पण ती भाकड आहे हो. गेली 4 वर्ष दुधाचा एक थेंबही देत नाही. जा घरात जा आणि चरबी घेऊन ये आणि हिचं दूध काढ. मला हिचंच दूध हवंय. पण महाराज, जा म्हणतो ना. माते गायत्री, हा तुझा मालक दरिद्री आहे, त्याला दूध देत जा बरं का. जा जा दूध काढ. महाराज, तुम्ही भाकड गाईला दूध आणून दिलं. जा, या दुधाचीच दशमी मला करून आणून दे. हो हो महाराज, आत्ता घेऊन येते. आजपासून तुमचं दारिद्र्य संपलं. महाराज, बसप्पा. जी महाराज. अरे घरदार सोडून तू माझ्या मागे असा रानावनात का हिंडतोस बाबा? तुमची सेवा करायला महाराज. बायका पुराणा सोडून? तुमच्या पायापुढे मला काही दिसत नाही महाराज. अरे बसप्पा, तुझ्या घरात खायला अन्न नाही म्हणून तुझी बायको मोलमजुरी करून कसं तरी दिवस रेटते. जा बाबा जा, घरी जा आणि सुखाने संसार कर. मला असं दूर नका लोटू महाराज. मला तुमच्या चरणाशी राहू द्या. ठीक आहे, मग चल माझ्या बरोबर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी घाबरायचं नाही. चल. महाराज, साप. काय झालं? साप. अरे मग एवढा घाबरतोस काय? तुला हवे तेवढे घे यातले. घे म्हणतो ना. चल.
झालंय आणि तुमचा बाप आपला रात्रंदिवस त्या जोगड्याच्या माग हिंडतोय. या आज आठवण आली आमची. बायका पोरं जगली का मेली ते तरी बघायला यायचं होतं. त्या गोसावड्याच्या माग महाराजल्या माग हिंडताय की रात्रंदिवस. त्या महाराजांबद्दल असं काय बोलते का? केवढे मोठे संन्यासी महाराज आहेत हे. हा स्वतः संन्यासी आहेत, पण संसार सोडून तुम्हाला लावलं ना नादाला. आणि हे काय आणलं गुंडाळून? महाराजांबरोबर दाट जंगलात गेलो होतो का, तिकडे साप दिसले. महाराजांनी त्यातला एक साप मला घ्यायला सांगितला, मी घेतलं. छान. साप? मग त्याचं इश काढा आणि पाजा आम्हाला, म्हणजे मग तुम्ही त्या गोसावड्याच्या माग धावायला मोकळं. तर तुला दाखवतो. सोन्याचं साप गो, ये आश्चर्य बघा. अगं बया, हा? सोनं? अहो, तर तुम्ही तर म्हणाला होता साप आहे म्हणून. हे सापाचं सोनं कसं झालं व? तुमची लीला अगाध आहे हो, अगाध आहे. महाराज मी उगा शिव्या देत होते व तुम्हाला, नाही का व? चल चल, आपण दोघं त्यांचं दर्शन घेऊ ग. चला चला. समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. महाराज महाराज चमत्कार झाला की हो. ये सर्पाचं सोनं झालं, सापाचं सोनं झालं महाराज. बसप्पा, अरे एवढ्या वर्षांची तुझी भक्ती फळाला आली. महाराज महाराज मी चुकले, खरंच तुम्हाला मी ओळखलं नाही. जा बाई जा, सुखाने संसार कर. महाराज मला असं दूर नका लोटू, मला तुमच्या चरणाशी राहू द्या. बसप्पा, अरे माझं चिंतन, माझं नामस्मरण म्हणजे सुद्धा भक्तीच. जा बाबा जा. या बाईने आजपर्यंत अत्यंत हालाखीत दिवस काढलेत, तिला सुखी कर. आमचं इथलं वास्तव्य आता संपत आलं. पण महाराज तुम्ही आता कुठं जाणार हो? माहित नाही. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ध्यानमूलं गुरोर्मूर्ती, पूजामूलं गुरोर्पदा, मंत्रमूलं गुरोर्वाक्यम, मोक्षमूलं गुरो कृपा. ही स्वारी गाठ झोपून गेली. गावात जाऊन 2 कामं करायची आहेत. आता कसं करावं? हे काही इतक्यात उठत नाही. आपण आपली कामं करून यावं. जय जय रघुवीर समर्थ.
महाराज आज झोपलेत, त्यांच्यावर लक्ष असू द्या. मी आल्याशिवाय त्यांना जाऊ देऊ नका. बरं, आणि दरवाजा उघडू नका. ठीक आहे. अरे बापरे, मी दार बंद करून गेलो असताना महाराज बाहेर कसे आले? नाही नाही, हे कोणीतरी वेगळे सिद्ध पुरुष असतील. दरवाजा उघडला होता? नाही. अरे मूर्खा, ही भगवी कापणी कोण नेणार? महाराज, महाराज तुम्ही धन्य आहात महाराज. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी माय बापा कृपा करी आता. स्वामी माय बापा कृपा करी आता. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. त्यानंतर स्वामींचं वास्तव्य मंगळवेढ्यास फार काळ राहिलं नाही. स्वामी नंतर मंगळवेढ्याहून मोहोळ मार्गे सोलापूरला गेले. सोलापुरात त्यांना आप्पा टोळ नावाचे एक सद्भक्त भेटले. हे नक्कीच कोणीतरी सिद्धपुरुष दिसतंय. मी सिद्ध पुरुष असेन न तर आणखीन कोणी काय असेल? तुला रे कसली आली नसती पंचायत? अवा, हे मनातलं ओळखतात की हे कोणीतरी मनकवडा दिसतंय. मी मनकवडा असेन न तर आणखीन कोणीतरी असेन. तुला रे काय करायचंय? यतिराज, यतिराज, आपण कोणी सामान्य माणूस नसता की हो. या सोलापुरात आपण नवीन आलेलं दिसता. मी चिंतोपंत टोळ. आपण माझ्या घरी चलून मला पावन करावं म्हणतो मी. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. दाजीबा, या की बसा. काय हो चिंतोपंत, तुमच्याकडे कोणी स्वामी आलेत म्हणे? हो. दत्त मंदिराजवळ धुळीत घाणीत बसत तेच ना? अहो, लोक त्यांना वेडा समजतात की हो, पण ते महान विभूती असतं बघा. तुम्ही त्यांना जेवायला बोलवलत म्हणे? हो. मग काय झालं की हो? काय झालं काय? तुमचे स्वामी वाटेल तिकडे जेवतात म्हणे. त्यांना सोवळ्या ओळ्याचा कसलाही विधिनिषेध नाही. तुम्ही त्यांच्या पंक्तीला बसणं शास्त्र निषिद्ध आहे. पण बाप्पा, मग आता काय करायचं ते सांगा की हो. त्या तुमच्या स्वामींना तुमच्या आडव्या पंक्तीला बसवा. तसंच करावं म्हणतो बघा. स्वामी, स्वामी कुठे निघाले असते? जिथून आलो होतो तिथेच. स्वामी जेवून जावं? नाही, तुझ्या मनात विकल्प आला.
आता आम्ही तुझ्या घरात जेवणार नाही. स्वामी 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 क्षमा करा मला. आमची भक्ती कच्ची असते स्वामी. स्वामी जेवून जावं, स्वामी जेवून जावं. स्वामी स्वामी आपली लीला अगाध असते बघा स्वामी. जय हो. स्वामींची लीला अगाध असते बघा. अरे हुच्च, पण काय झालं ते सांग की. अहो अण्णा, सकाळी स्वामींच्या भोजनाला वेळ लागला, त्यामुळे कचेरीत पोचायला मला बराच उशीर किंवा झाला. तेव्हा मला वाटलं आमचं दफ्तरदार पितांबर साहेब ओरडणार की हो. ते तुमचं ते कोण साहेब गोल्डफिंच, ते पण तापटच असतं की. अहो तेच तर म्हणतोय मी. मला कचेरीत पोचायला चांगलं 11:30 वाजलं. हां, मी सर हेडकर साहेबांकडे गेलं आणि त्यांची क्षमा मागितली. तर ते कसं म्हणतंय, क्षमा कसं मागता तुम्ही, तर माझ्या आधी येऊन रजिस्टरमध्ये सही केली की हो. काय सांगतोस काय? अहो खरंच की हो. ही सगळी स्वामींचीच कृपा. जय स्वामी, जय स्वामी. स्वामी तुमची लीला अगाध असता. स्वामी, अक्कलकोटचे श्रीमंत शहाजी भोसले यांनी त्यांच्या संस्थानात कारभाऱ्याच्या पदासाठी मला नोकरीला बोलावलं असतं स्वामी. आता मला सोलापूर सोडावं लागणार स्वामी. एक प्रार्थना असते स्वामी, आपणही माझ्याबरोबर अक्कलकोटला चलावं. अक्कलकोटात उन्हाळा फार, आम्ही नाही येत. स्वामी मग कधी येणार असं तर तुम्ही? पाऊस पडल्यावर. पावसाळ्यात आम्ही येऊ. या महाराजांच्या शब्दांचा अर्थ वेगळा होता. 1857च्या आरंभी अक्कलकोटचे संस्थानिक वारले. त्यांच्या जागी मालोजी राजे भोसले राज्यपदावर आरूढ झाले. त्यानंतर महाराज अक्कलकोटला आले, पण ते आप्पा टोळांच्या घरी थांबले नाहीत. त्यांचं वास्तव्य गावात कुठेही असे. शिवशंकर शंभो नमामि. शंकर शिवशंकर शंभो. कोई हिंदू साधु लगता है। अरे मुझे तो पागल लगता है। वैसे भी अक्कलकोट में पागलों की कमी नहीं। देखना 3 दिन से यहाँ बैठा है, ना कुछ खाया है ना कुछ पिया है। अरे ये तो सच मरेल। चल इस पागल का थोड़ा मजाक उड़ाते हैं, चल। महाराज चिलिम पियोगे? या अल्लाह, क्या चमत्कार हो गया। ये तो सचमुच का अवलिया है। मैंने इन्हें भूखा रखा, बड़ी गलती हो गई। अरे अब क्या करें? अब हम इसे चोलप्पा के पास लेके चलते हैं। वहाँ क्यों? ये हिंदू साधु है, हम मुसलमानों के हाथ का खाना नहीं खाएगा। चलो तुम चलो, मैं आता हूँ। ठीक है महाराज, चलिए। ओम गणपति चोलप्पा। काय है? एक हिंदू साधु है, 2-3 दिन से भूखे हैं, उन्हें थोड़ा खाना। तू थांब तिथंच, त्यांना दे पाठवून। महाराज आइए ना, आइए महाराज, आइए महाराज, आइए।
वो रिसालदार कहाँ है? रिसालदार कहाँ है? ते बाहेरच थांबलेत. वहां क्या कर रहा है? ए, अंदर आओ. अरे अंदर आओ. आगे आओ. अरे आगे आओ. बैठो. ए चोळ्या, बस बस. इसे पकड़ो. अरे डरो नहीं, इसे पकड़ो. अरे इसे पकड़ो. मुंह खोलो. अरे मुंह खोलो. थोड्या तोंड उघड. अरे तोंड उघड. अरे आप देख क्या रहे हो? मुझे खिलाओ. अरे मुझे खिलाओ. हम हिंदू मुसलमान में फर्क नहीं करते. स्वामी, आता आपण माझ्याच घरी राहावे. सोड्या, होय. तुझा आणि माझा ऋणानुबंध खूप जुना आहे बरं. होय स्वामी. स्वामी, या जन्मी ही चाकराला सेवा करण्याची संधी द्यावी. मी अक्कलकोटातच राहील, पण तुझ्या घरी टिकणार नाही. स्वामी, स्वामी पण तसा प्रयत्न केलास तर डोक्यात पायपोस घालीन बरं. स्वामी, अहो आपण या जगाचे पालक. आपली मर्जी होईल तिथे राहावे. पण स्वामी, सेवकाला अंतर देऊ नये. ठीक आहे, राहीन मी काही काळ तुझ्या घरी. स्वामी, शिवहर शंकर नमामि. शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी. शंकर शिव शंकर शंभो. स्वामी, स्वामी काय झालं स्वामी? काही हवंय का स्वामी? स्वामी, काय ग, भाकऱ्या करतेस? हो. काय करताय तुमचे हे स्वामी? अहो आता कसं स्वयंपाक करायचा मी? बघ तू काही बोलू नकोस. त्यांना जे हवंय ना ते करू दे. तू काही बोलू नकोस मध्ये. हो तुकाराम बुवा, 5-5 मैल जाऊन पाण्याचे हंडे भरून आणले होते मी. पाहिजे तर उद्यापासून मी पाणी भरत जाईल. पण त्यांना काही बोलू नकोस. राहू द्या.
आधी तुमच्या स्वामींना आवरा. स्वामी या या अशा हळू या. पाय सांभाळा. हळू सांभाळा पाय. स्वामी या सुंदराबाई. या आले आणखी एक उरलेला हिशोब पुरा करायला. स्वामी मी सोलापूर आले बघा. अव पायाला लय फोड आले. किती देवधर्म केला, औषध पाणी केला, बरं होईना बघा. पाय बरा व्हायला काही काळ जावा लागेल. हे शिवशिवा. स्वामी मी इथंच राहते किंवा तुमच्या सेवेत. होय स्वामीजी. बाई नाही कोणी नाही, असू द्या तुमच्या सेवेत. सोळ्या या बाईला ठेवून घेऊ नकोस बरं का. ही बाई काही दिवसांनी मिऱ्या वाटेल तुझ्या डोक्यावर. नाही तुम्ही काळजी करू नका. स्वामींना आधेमध्ये चेष्टा करायची सवय आहे. असं स्वामीजी. महाराज महाराज भक्तावर कृपा असावी. महाराज भक्तावर कृपा असावी. बाई तुम्ही तुमची व्यथा सांगा, महाराजांचं लक्ष असतं. महाराज हा माझा मुलगा. मुंजीपूर्वी ह्याला सगळं काही दिसायचं, आता काही सुद्धा दिसत नाही. महाराज कृपा करावी आणि दृष्टीलाभाचा काहीतरी उपाय सांगावा. महाराज. ए बाई कशाला माझ्या डोक्याला ताप देतेस. चल चालू लाट. 5 दैत्य येतात आणि आमची परीक्षा घेऊ पाहतात. दैत्यांची कुळे नाशी. महाराज म्हणतात ते हेच असते काय. काहीतरी तुमचं ते महाराज वेद येत असे ते त्यांना. वेद नुसतंच अवडंबर. अरे गणेशा, ए गणेशा उठ इकडे ये. या काळ्यांच्या मनातील वाक्य ह्यांना उत्तरासहित सविस्तर सांग. महाराज मला काही येत नाही महाराज. काय सांगू महाराज, काय सांगू महाराज मी. महाराज महाराज मला दिसायला लागलं. महाराज महाराज मला दिसायला लागलं. आई आई मला दिसायला लागलं. स्वामी महाराज की जय. स्वामी महाराज की जय. महोदय आपण आता स्वामींची परीक्षा पाहण्याचा मोह मनात धरून आला आहात. भगवद्गीतेत 9व्या अध्यायात भगवंताने या स्थितीचं सुंदर वर्णन केलेले आहे. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसी मासुरीं चैव प्रकृती मोहिनीं श्रिता. अर्थात याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये
त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते. आमची चुकी झाली की हो महाराज, चुकी झाली महाराज. अहो हे तर प्रत्यक्ष परमेश्वर आहे आणि आपण परमेश्वराचीच परीक्षा घ्यायला आलो की चुकी झाली महाराज. आम्ही पाहिजे त्या जातीच्या लोकांकडे जाऊन अन्न भक्षण करतो म्हणून आमची परीक्षा बघायला आलात. माफी असावी, माफी असावी. चुकलं महाराज. उठा उठा, जा जाऊन गंगा स्नान करा आणि भागवत धर्माचा प्रसार करा. स्वामी महाराज की जय, स्वामी महाराज की जय. जेवण तसंच राहिलं की हो, तुमचं लक्ष तरी कुठं असतं म्हणते मी. हे बरोबर आहे का? नाही नाही, नानासाहेब तुम्ही थोडे मागे व्हा. हो स्वामी, स्वामी हे काय? अरे पलटणीत तयार करतोय. आता बरोबर आलं. सावधान, होशियार, अक्कलकोट नरेश, सिंहासनाधिपती मालोजी राजे भोसले येत आहेत. अक्कलकोटात आपल्यासारखी थोर विभूती आली आणि आम्हाला खबर कशी आली नाही? क्षमा असावी, क्षमा असावी महाराज. रामखोर, तुम्हारे जैसे सुल्तान हम रोज पैदा करते हैं. तुझी हुशारी तुझ्या घरात, इथे हुशारी नको. महाराज क्षमा असावी, महाराज क्षमा असावी. महाराज आमच्या वंशाला दिवा नाहीये. स्वामी, स्वामी कृपा करावी थोडीफार. बांगडी लाव. तुम्हाला मुलगी होईल असं महाराजांनी बांगडी देऊन तुम्हाला सांगितलेलं बघा. स्वामी काय करताहेत हे त्यावेळी कुणालाच समजलं नाही. पण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्रसिद्ध असलेल्या 1857च्या बंडाचं भाकीत स्वामींनी केलेलं होतं हे खूप उशिरा लोकांच्या ध्यानात आलं. आरडाओरडा करू नको, महाराज झोपले ती. बस. अरे ती बायका ओरडायला लागली. चल पळ 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 लवकर पळ. आलो 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 आलो. अच्छा चल 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 चल. बाई 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 घाबरू बाई. महाराजांकडे घेऊन चाललो आपण. काय झालं काय झालं? काहीतरी करा. अहो बाई रडू नका, महाराज झोपले ती. महाराज उठले तर खवळतील आमच्यावर. बरं काय झालंय काय यांना?
अहो साप चावला शेतात. अहो मग काय गावात हाकीम वगैरे नाही बाई? अहो काय बी नाही गावात. अहो तुम्हीच काहीतरी करा ना. तर बाई आम्ही काय करणार? हा आता महाराज जागे असते तर काहीतरी केलं असतं त्यांनी. आता त्यांना उठवायची हाय वय हिंमत कोणात? असं बोलू नका, यांचं काय मरणाचं वय आहे का? तुम्ही थांबा, मी महाराजांच्या पादुका घेऊन येतो. त्यांनी काय होतंय का बघू. हा हरामखोर, नालायक, घोसडीच्या या मुर्द्याच्या डोक्यावरती जोडा ठेवायला तुला सांगितलं कोणी? बघतोस काय? त्याच्या कानात जोरात त्याचं नाव सांग. ए बाई, त्याचं नाव काय? अगं नाव काय त्याचं? रावण. ए चाल, त्याच्या कानात नाव सांग दोनदा मोठ्याने. रावण्णा, मोठ्याने सांग. रावण्णा. अरे दोन्ही कानात सांग, मोठ्याने सांग. ए रावण्णा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला पंढरीनाथ महाराज की जय. विवेक चुडामणीत जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी सद्गुरूची लक्षणं फार सुंदर सांगितले. महाराजा, श्रोत्रिय, अजावृत्त आणि अहम्मका ही ती लक्षणं होत. गुरु हा क्षोत्रिय असला पाहिजे. आता एखादा माणूस चांगला वागतो म्हणजे तो गुरु असं आपण ठरवतो का? नाही. आता बऱ्याच वेळा आपण बघतो की आदिवासी लोकसुद्धा अंगावर कपडे घालत नाही म्हणून आपण काही त्यांना गुरु मानत नाही. तसंच हे आहे, जो क्षुद्र नाही तो गुरु. आता एखादा गुरु शिकलेला असेल सुद्धा, पण त्याचं शिकणं म्हणजे काय? तर जगद्गुरू आपले संत तुकाराम महाराज हे सुद्धा काही शिकलेले नव्हते, पण तुकाराम महाराजांना स्वतःला ते वेदांचे व्यासंगी म्हणत असत. त्यांची स्वतःची सिंहगर्जना होती. वेदांचा तो अर्थ आमासाचा ठावा, वीरांनी वहावा भार सदा. अशा प्रकारे उपासकाजवळ विवेक, विमोग, कल्याण, अनवसाद आणि गुरु ही 5 तत्व असतात. मंडळी, या भवसागरामधून तारून नेण्यास आपल्याला कोणते चरणभर समर्थ आहेत? महाराज, महाराज तुम्ही धन्य आहात. महाराज तुम्ही धन्य आहात. महाराज तुम्ही धन्य आहात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोटचे संस्थानिक मालोजी राजे आणि त्यांच्या राणीसाहेब स्वामींच्या भक्त बनल्या. त्यांनी राजवाड्यात स्वामींना नेऊन ठेवलं. त्यामुळे सामान्य भक्तांना मात्र स्वामींचं दर्शन कठीण झालं. घरात कोणी असं तर काय हो? घरात कोणी असं तर काय हो? कोण आहे रे? कोण आपण? मी बाळप्पा, गाणगापूरहून आलो. असं का? स्वामी समर्थ आपल्याकडेच असतात काय? हो, या ना, गुळ पाणी देतो. नाही, असू दे. का हो? स्वामी समर्थ कुठे असती? स्वामींना राजवाड्यावर ठेवलंय राणी सरकारांनी. आपण कुठले मूळचे? धारवाड जवळ हवेरी नावाचं गाव आहे. बर, मी तिथलाच आहे. असं का? आमचा तिकडे मोठा व्यापार असती.
सर्व काही आहे, पण त्या मायेत आता मन लागत नाही की हो. पैसा काय कितीही कमवला तरी कमीच असायचा की हो. माणसानं परमार्थ करायचा कधी म्हणतो मी. म्हणून सगळं सोडलं, गाणगापूरला जाऊन गुरुचरित्राची अनुष्ठानं केली की हो. मग स्वामींबद्दल कोणी सांगितलं? त्यांनी स्वतःच की हो. स्वतःच म्हणजे? हो, स्वामींनी स्वप्नात मला दृष्टांत दिला की हो आणि म्हणाले, इथे गाणगापुरात काय करत असती, तिकडे अक्कलकोटात मी स्वतः जिवंत वावरतो, तिकडे ये. धन्य स्वामी. स्वामींचं दर्शन आता कसं घडेल की हो? नाही, ते आता अवघड आहे. काय स्वामी राजवाड्यावर असतात आणि पुरुष माणसांना राजवाड्यावर जायला फक्त गुरुवारीच परवानगी आहे. असं काय हो? असं का? त्या सुंदराबाईचे हे सगळे उपद्व्याप. म्हणजे कळेल हळूहळू. स्वामींवर सध्या या बाईचाच ताबा आहे, त्यामुळे माझं काहीही चालत नाही. आणि राणी सरकारांनाही तिनं आपल्या अधीन करून घेतलेलं आहे, त्यामुळे सुंदराबाई जे म्हणेल तीच पूर्व दिशा. मी राजवाड्याकडे बघतो की हो, स्वामींचं दर्शन घडतंय की नाही ते. आपण महाराज नाही भेटले तर राहायला आणि भोजनाला तरी इकडेच या. नाही, महाराज भेटेपर्यंत आता अन्न नाही आणि पाणीही नाही. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हे माझे तन मन, स्वामी समर्थ हे माझे तन मन. आनंद निधान स्वामी माझे, आनंद निधान स्वामी माझे. स्वामी समर्थ हे माझे तन मन, स्वामी समर्थ हे माझे तन मन. आनंद निधान स्वामी माझे, आनंद निधान स्वामी माझे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मनाची या डोही स्वामीचा तरंग, मनाची या डोही स्वामीचा तरंग. मनाची या डोही, मनाची या मनाची या डोही स्वामीचा तरंग. मनाच्या राऊळी स्वामीचा श्रीरंग, मनाच्या राऊळी स्वामीचा श्रीरंग. मन स्वामीमय तन स्वामीमय, मन स्वामीमय तन स्वामीमय. जीवनच झाले स्वामी माझे, जीवनच झाले स्वामी माझे. स्वामी समर्थ हे माझे धन मन, स्वामी समर्थ हे माझे धन मन. आनंद निधान स्वामी माझे, आनंद निधान स्वामी माझे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मन अक्कलकोट गाभारा स्वामींचा, मन अक्कलकोट गाभारा स्वामींचा. मन अक्कलकोट मन अक्कलकोट गाभारा स्वामींचा. मनचा जाघले जप समर्थांचा, मनचा जाघले जप समर्थांचा. मन तेजाकार, मन तेजाकार स्वामींच्या चरणी. मन तेजाकार स्वामींच्या चरणी. आनंदाचे धाम स्वामी माझे, आनंदाचे धाम स्वामी माझे. स्वामी समर्थ हे माझे तन मन, स्वामी समर्थ हे माझे तन मन. आनंद निधान स्वामी माझे, आनंद निधान स्वामी माझे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
मन होता स्वामी आलो मोक्षधामी मन होता स्वामी मन होता मन होता स्वामी आलो मोक्षधामी मन समाधीत स्वामींच्या या नामी मन समाधीत स्वामींच्या या नामी मन हे अमृत कृपेचे संचित मन हे अमृत कृपेचे संचित आता सर्व काही स्वामी माझे आता सर्व काही स्वामी माझे स्वामी समर्थ माझे तन मन हे माझा परम शिष्य माझी आर्त स्वरात प्रार्थना करतोय ही असली पूजा माझ्या काय कामाची स्वामी माझे आनंद निधान स्वामी माझे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 बाळ्या बाळ्या स्वामी स्वामी बाळ्या 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 अरे किती दिवस दूर होतास आमच्यापासून आणि आणि गाणगापुरात काय करत होतास स्वामीजी तुम्ही तिकडं राजवाड्यात की हो आम्हा भक्तांना तुमचं दर्शन दुर्मिळ झालं की हो हे त्या राणीची कोण तमा बाळगतो चल चल आणि हे बघ तुला अनुष्ठान करायचंय ना जी मग माझ्या नावाचा जप कर आणि आपल्या हक्काच्या मारुती मंदिरात जाऊन बस काय जशी आज्ञा की हो आणि हे बघ जपाचा हिशोब ठेव बरं का जी जा ए चोळ्या चोळ्या ए चोळ्या स्वामी आपण आला स्वामी स्वामी तुमची बायको तिच्या हाताला विंचवानं दंश केलाय हो तिला असह्य वेदना होत आहेत काहीतरी करा स्वामीजी हात तुमची भोसडीच्या न आल्या आल्या डोक्याला ताप नाही स्वामी तसं नाही हे का घाल त्या हात जोड्यात हा अगं घाल घाल त्या हातात घाल बघ अगं बरं वाटेल बरं वाटतं स्वामी स्वामी हा बिचारा खूप दिवसापासून पोटशोळानं आजारी आहे हैराण झालाय पण तुम्हाला कसं सांगावं त्याला काही धीरच होत नाही काय रे आम्ही काय तुझ्या बापाचे नोकर लागतो काय रे अरे का बाबा या संन्याशाच्या पायाशी येऊन मरतोस महाराज महाराज आता आम्हाला तुमचाच आधार महाराज अनाथावर दया करावी महाराज जा जा बाहेर जा आणि त्या कडुलिंबाचा पाला खा जा जा कशी आज्ञा अहो हात बरा झाला वाटतं हा अरे वा स्वामींची कृपा महाराज पाला पार कडू लागतो अरे मूर्खा कडुलिंबाचा पाला कडूच लागणार जा जा त्या दुसऱ्या फांदीचा खाऊन बघ जा जा गाई गो काय ग काय झालं गाई गो
दुखायला लागलं परत हात जोड्यात घाल. जोड्यात घाल ना हात. कशाला काढते बाहेर? महाराजावर चमत्कार झाला. दुसऱ्या फांदीचा हा पाला एकदम गोड लागायला लागला, साखरेसारखा गोड. काय सांगताय काय? कडून मला गोड पाला. बघू बघू. महाराज महाराज तुमच्या ठिकाणी माझी पोटदुखी सुद्धा एकदम गायब झाली महाराज. खरंच? शिवशंकर शंभो नमामि. शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती शंकर शिवशंकर शंभो. नमस्कार स्वामीजी. मी विष्णुबुवा ब्रह्मचारी. राजे साहेबांनी मला खास मुंबईहून इथं बोलावलंय. गेले काही दिवस मी इथे वाड्यात प्रवचन देतो आहे. आपली कीर्ती मला राजे साहेबांकडून समजली. मी आपणापाशी वेदांत चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. स्वामीजी, मला सांगा, ब्रह्म तदाकार वृत्ती म्हणजे काय? ती कशी ओळखावी, ती कशी असते, याबद्दल आपण मला काही सांगू शकाल काय? स्वामीजी, मी विचारलं ब्रह्म तदाकार वृत्ती म्हणजे काय? स्वामी महाराजांचा जय जयकार असो. स्वामी, येऊर गावचा आम्ही. संपूर्ण चातुर्मास झाला, गावात पाऊस झाला नाही. सगळीकडे नुसता दुष्काळ पसरला. शेतं सुद्धा पाण्याअभावी सुकून गेली. प्यायला सुद्धा पाणी नाहीये. गुराढोरांनी पाण्याअभावी मान टाकली. या वर्षी पाऊस नाही झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. देव तारी त्याला कोण मारी म्हणून अनुष्ठानं केली. पर्जन्य सुक्त म्हटलं. शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला. गणेशाला साकडं घातलं. स्वामी, तुम्हीच आमचे माय माऊली. अहो, तुम्हीच आमच्यावर नाराज झाला तर आईनं मुलावर रुसल्यासारखं होईल. स्वामी दया करा, स्वामी दया करा. वरसगावच्या लोकांनी सुद्धा अनुष्ठानं केली. तिथं काशी विश्वेश्वराचं मोठं जागृत देवस्थान आहे. तिथं संतधार अभिषेक चालूच आहे. स्वामी दया करा स्वामी. हे सगळं थोतांड आहे. अडाणी गावकऱ्यांच्या अंधश्रद्धाळूपणाचा फायदा घेणारे हे कोणी भामटे असावेत. मी काय म्हणते, आपल्याला त्यांचा अनुभव नाही, पण लोक सांगते की मोठे मोठे चमत्कार केलेत. मोठे जागृत काम आहे. या सगळ्या ऐकीव बातम्या असतात. डोळ्यांनी कुणीही पाहिलेले नसते. लोक सांगोपांगी बोलतात. ए बामन का बच्चा, ज्यादा बकबक मत करना. चलो काशी विश्वेश्वर के वहां चलो. काय झालं रे? तू असा उठून का बसलीस? काय शपान मी पान पाडला काय? हो
हो मला स्वप्नच पडलं. काय असंख्य विंचू असे माझ्या अंगावर पडले आणि त्यांनी मला टंक मारला. तू ते स्वामींवर संशय घेतला नी, त्यामुळेच असा झाला असेल. अरे तो स्वामी नाहीच. त्या बघ त्याची कशी जिरवतो ते. हे बघ, या स्वप्नाचं तू कोणाला बोलायचं नाहीस. हे उगाच फजितीला कारण नको. स्वामीजी, मी काल विचारलेला प्रश्नच पुन्हा विचारतोय. ब्रह्मतदाकार वृत्ती म्हणजे काय? तुम्ही जर खरंच स्वामी असाल तर याचं उत्तर द्या. रामखोर, स्वप्नात हजारो विंचू अंगावर पडले तेव्हा आठवली का रे तुला ब्रह्मतदाकार वृत्ती? स्वप्नात बोंबा मारीत उठतोस आणि इथे येऊन वेदांताची भाषा करतोस. यांना स्वप्नाचं कसं काय समजलं? अरे मी शांते, मी शांते. तू काय कुणाजवळ बोललास का काय? असं काय करते? सकाळपासून मी तुझ्या बरोबरच असते ना. खरंच जे खरोखरच स्वामी अंतर्ज्ञानी आहेत. आपण वृथा संशय घेतला. अडात मूर्ख लेखाचा. ब्रह्मतदाकारिता काय अशी वाटेवर पडली काय रे? स्वामी, स्वामी क्षमा करा, मला क्षमा करा. आम्ही आपली योग्यता ओळखू शकलो नाही. आपण समज्ञानी आहात, आपण परमेश्वर आहात. पुष्कळ वाचाळपणा करून, ब्रह्म बोलून, कोटीवर कोटी वेदांत बोललास म्हणून काय योगी झालास काय रे? चुकलो स्वामी, चुकलो. पुस्तक पंडितकी आणि प्रत्यक्ष अनुभव यात खूप फरक असतो. आयुष्यात जर तुम्हाला काय मिळवायचं असेल तर प्रत्यक्ष अनुभूती मिळवा. आपल्या आयुष्यातले काही क्षण जरी मन निर्विचार करता आलं तरी पुष्कळ काहीतरी मिळेल. स्वामीजी, आता मी आपला दासानुदास झालोय. मला घडवा स्वामीजी, मला घडवा. स्वामीजी, हे माधवराव विंचूरकर. स्वामी, गेल्या काही दिवसांपासून माझ्या मांडीवर श्वेतकुष्ठाचा डाग उमटला आहे. हे कोड शरीरभर पसरेल अशी भीती वाटते हो. तुझ्या हातात काय आहे? अंगठी. त्यात खडा कसला आहे? पांढरा. हे कोण देते अंगठी? सुंदरा, घे ती अंगठी. मंदिर बांधायला उपयोगाला येईल आपल्याला. स्वामींच्या भक्तांना लुटून आपलं पोट भरण्यामध्ये सुंदराबाईंचा हात धरणारा कुणीही नव्हता. स्वामींना हे समजत नव्हतं असं नाही, पण सुंदराबाईंचं पूर्वजन्मीचं पुण्य थोर म्हणून स्वामींना ही योग्य वेळ येण्याची वाट पाहणं गरजेचं होतं. तुम्ही काय काळजी करू नका बघ. आता हे दत्तगुरु, मी आजवर इतकी अनुष्ठानं केली, गुरुचरित्राची पारायणं केली, पण मला आपलं प्रत्यक्ष दर्शन या जन्मात तरी घडेल असं वाटत नाही. आलात निरंजन. प्रभू, आपण कोण आहात? प्रभू, आपण कोण आहात या पामाराला ठाऊक नाही आणि ठाऊक असण्याचे कारणही नाही, पण आपण नक्कीच दिव्य आणि साक्षात्कारी पुरुष दिसता. आपण कोण आहात प्रभू? अरे गाढवा, गुरुचरित्राचं पारायण केलंस ना? अहो मग अरे कर्दळी वनात गुप्त होताना मी माझ्या शिष्यांना वचन दिलं होतं परत प्रगट होण्याचं. काय? आपण साक्षात नृसिंह सरस्वती? मीच नृसिंह भान, मीच श्रीपाद श्री वल्लभ, मीच माणिक प्रभू. पत्रे पत्रे तू देवास्य, वृक्ष राजाय ते नमः. तुला माझं दर्शन हवं होतं ना? हे मनसोक्त माझं दर्शन घे. स्वामी,
स्वामी, स्वामी सुंदराबाई नाहीये म्हणून तुम्हाला सांगतो. अहो तुम्ही त्या सुंदराबाईची एवढी मुजोरी का सहन करता? अहो तिनं तुमच्या नावावर धंदा उघडलाय, धंदा. मिठाईची ताटं म्हणू नका, नारळ म्हणू नका, नवी पातळ, पैसे घरात भरून ठेवते नसती. आणि तुम्ही तिला काहीच बोलत नाही. अहो मी तर ऐकलंय गावातल्या लोकांनी तिच्या विरुद्ध कलेक्टरकडे तक्रार केली म्हणे. काय हो ना मग? अरे हुच्चा, असं वाघ मागे लागल्यासारखं काय राहतो? काय झालं? बातमीच तशी आहे. म्हणजे तो कानफाट्या. हा कानफाट्या काय? तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जेलमधनं पळाला की. ओ स्वामी, हे बाबू, ओ स्वामी, स्वामी मला वाचव. कानफटे स्वामी, जाऊ दे. मी जातो, मी घरी जातो आणि लपून बसतो. येतो स्वामी. हा कानफाट्या कोण हो? तुम्ही नवीन आलेलं दिसताय. अहो कानफाट्या हा स्वामींचा एक भक्त हाय, पाड दांडासा. अहो स्वामींशिवाय कुठल्या बी देवाचं नाव घेतलेलं त्याला अजिबात चालत नाही. बापरे. गोळप्पा सुंदराबाईवर त्याचा लय राग. स्वामींचा धंदा केलाय ना दोघांनी. आता एका सेवेकऱ्याला मारला म्हणून सरकारने त्याला आत धाडला, पण तिथून मी पळून आलाय. आता गोळप्पाचं काय खेळ? स्वामी आज तुझं काय खरं नाही. स्वामी, 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 स्वामी. हो तुमच्याशिवाय अन्नाचा एक घास बी घशाखाली गेला नाही बघा. तुरुंगात अन्न नाही खाल्लं, काय पाणी नाही प्यायलं बघा. स्वामी आज तुमचं दर्शन झालं, बरं वाटलं बघा. पर काही बाजार बाशव्यांनी तुमचा अगदी धंदा मांडलाय बघा. सोहळ्या 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 सोहळ्या, आता तू मारता हो. चोळप्पा समजून कानफाट्यानं मानेवर केलेल्या तलवारींच्या वारांमुळं ब्राह्मणाला काही झालं नाही, कारण स्वामींची अमृतदृष्टी त्या बिचाऱ्या ब्राह्मणाच्या मानेवर होती. त्यामुळे त्याचा जणू पुनर्जन्मच झाला. कोण आहे तुम्ही? काय काम असतं म्हटलं? मी नागू अण्णा कुलकर्णी, असं. मोरगावचा. हा. स्वामी इथेच आहेत ना? स्वामी इथंच असतं किंवा पण येळ लागल दर्शनाला. मी फार लांबून आलोय हो. अहो सगळे असंच म्हणतात, लांबून आलं, लांबून आलं. दक्षिणा थोडी दिली तर दर्शन लवकर घडल. स्वामी या नागू अण्णा काय म्हणतं बघा की हो. अहो ही नसती लचांड आमच्याकडे का पाठवतात? जरा निवांत बसायचं म्हटलं की ह्या नसत्या उपाधी आमच्या मागे लावता तुम्ही. मी मोरगावचा वकील आहे. अचानक 40व्या वर्षी माझे डोळे गेले, त्यापुढं पूर्ण अंधत्व आले. त्यानंतर मी तुळजापूरच्या देवीची अनुष्ठाने केली. देवीनं दृष्टांत दिला आणि त्याने इकडं पाठवलं. यहाँ क्यों आया? पंढरपूर जाओ. देवीने इथं पाठवलं, हे पंढरपूरला पाठवतायत. काम होणार नसेल तर एवढी यातायात तरी कशाला? जाऊ दे, पंढरपूरला जाऊन एक प्रयत्न करून बघावा.
नमस्कार स्वामी. काय रे बरव्या, अशी कामं करतोस काय? स्वामी महाराज बरोबर ओळखलं. आजपर्यंत सुंदराबाईंबद्दल वरपर्यंत पुष्कळ तक्रारी दिल्या, पण त्या राणीसाहेबांच्या मर्जीतल्या, त्यामुळे त्यांना हात लावण्याची कोणाचीच प्राज्ञा नव्हती. पण आता खुद्द वर्ण हुकूम आलेला आहे, त्यामुळे त्यांना हटवावंच लागणार. आता तुम्ही संमती दिली, त्यामुळे आमचं ओझं थोडं हलकं झालं. नाही नाही स्वामी, स्वामी मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही किंवा स्वामी मी तुमच्या पायावर डोकं आपटून जीव देईन किंवा मी तुम्हाला सोडून जाणार नाही स्वामी. आजपर्यंत तुम्हाला मातोश्री प्रमाणे मानलं, पण आता सरकारचा हुकूम आहे, त्याला उपाय नाही. शिवशिवा स्वामी, स्वामी हे काय म्हणतोय बघा किंवा. स्वामी महाराज, आजपासून तुमच्या सेवेकरता सरकारतर्फे एक नवीन पंचमंडळ नेमण्यात आलेलं आहे आणि त्याच्या प्रमुखपदी बाळप्पा महाराजांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अरे पाहता काय, बाईंना धरून बाहेर हाकलून द्या, त्यांनी जंगलेली मालमत्ता जप्त करा. चला चला लवकर, धरून हाकलून द्या तिला. चला लवकर. या डोळ्यांपायी फार पायपीट करावी लागली. मोरगाव ते तुळजापूर, तुळजापूर ते अक्कलकोट आणि आता पंढरपूर. अहो एवढे कशाला फिरलात? देवीची अनुष्ठानं केली तुळजापूरला. देवीने दृष्टांत दिला आणि अक्कलकोटला एक स्वामी आहेत त्यांच्याकडे पाठवलं. बर, त्यांनी तडक पंढरपूरला जा म्हणून सांगितलं. हो का? पण काय हो, शारीरिक व्याधी झाल्यावरती तुम्ही दैवी शक्तींवरती विश्वास ठेवता? अहो तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्या माणसांनी असं अंधश्रद्धा बाळगू नये काय? म्हणून तर इथं आलोय. तुम्ही पंढरपूरला आला आहात हे समजल्यावर. असो, तुमच्या डोळ्यावरती शस्त्रक्रिया करावी लागेल. मग मला कधी यावं लागेल? हो आत्ताच, आत्ताच करणार. आपले पैसे किती होतील? 50 रुपये होतील. 50? तेवढे माझ्याजवळ नाही आहेत आता. हे बघा, तुम्ही परत आल्यावरती द्या सावकाश. काय? जशी वैद्य बुवा इच्छा. जनार्दना, मला दिसायला लागलं रे, अगदी स्वच्छ. त्या वैद्याने कमाल केली. हा पण डोळ्यात खूप वेदना होत आहेत रे, खूप बोचतंय डोळ्यात. आपण त्या वैद्यभवांकडे जाऊया का परत? नको, तू घरी थांब, मी जाऊन येतो. हे पहा, इथे वैद्य विद्य कुणीही राहत नाही. अहो असं काय करता? त्यांनी माझी प्रत्यक्ष शस्त्रक्रिया केली. 3 दिवसापूर्वी इथेच आलो होतो मी. अहो पण गेली 15 वर्ष मी पंढरपुरात ह्या भागात राहतोय. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. बाप रे, म्हणजे मग प्रत्यक्ष स्वामींनी लीला करून माझ्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केली आणि मी आडाण्यानं त्यांच्यावर अविश्वास दाखवला. स्वामी समर्था, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
काय रे, डोळ्यात सुरी गेली तेव्हा खूप दुखलं काय रे? स्वामी स्वामी आपण धन्य आहात. मी मात्र आपली पात्रता ओळखू शकलो नाही. अरे तुझा विश्वास नाही माझ्यावर, म्हणून तुला पंढरपुरापर्यंत खेप पडली. स्वामी स्वामी डोळ्यात असह्य वेदना होत आहे. तो प्राण घेतील असं मला वाटतंय. त्यापेक्षा अंधत्व पत्कर. अरे घोड्या, डोळ्यात मूत्र घाल, बरे होतील. जशी आपली आज्ञा. आणि काय रे, आमचे 50 रुपये कोण देणार? चुकलो स्वामी, चुकलो. ए बाबा, अरे माझ्या पायाशी नको, त्या चोळप्पापाशी दे. मठाच्या उभारणीसाठी उपयोगाला येते. जशी आपली आज्ञा. स्वामी, मठाचं काम आता पूर्ण होत आलंय. आपण शंकरराव साहेबांचा संबंध तोडलात, त्यानंतर आपल्या आज्ञेनुसार त्यांनी गावाबाहेरच राम मंदिराजवळ मठ बांधलाय. जवळपास 30,000 रुपये खर्च आलाय स्वामी. ठीक आहे, आपण पादुकांची स्थापना करून टाकू. मुंबईहून दर्शनासाठी आलेल्या हरिभाऊंना उत्तराधिकारी बनवायचं स्वामींनी नक्की केलं. तेच स्वामी सूत. स्वामी सुतांनी स्वामींच्या आज्ञेनं आपल्या घरादारावर पाणी सोडलं, संन्यासाश्रम घेतला. स्वामींच्या भक्तांमध्ये स्वामी सुतांचं स्थान फार वरचं होतं. स्वामी, आपण हे स्मशानात काय बसलाय? आम्ही कुठेही बसू, हो आम्हाला कोण विचारणार? खरंय, आपण त्रैलोक्याचे स्वामी आहात. हे सगळं आपलंच आहे. दर्या किनारी काय चाललंय? स्वामी, गेल्या वेळेला अक्कलकोटला आलो होतो तेव्हा आपणच मला आपला सूत बनवलेत. आपली पताका पुढे चालवण्याची आज्ञा केलीत. चांदीच्या पादुका दिल्यात. त्या घेऊन मी मुंबईला गेलो. कांदेवाडीला आपला मठ स्थापन केलाय स्वामी. माझ्या घरातली वस्तू मी लुटून टाकली. पूर्ण निष्कांचन वृत्तीनं संन्यास आश्रम पत्करलाय मी स्वामी. बहुत खूप, चांगला तयार होतोयस. पण स्वामी, माझी पत्नी तारा, तिला मात्र माझा निर्णय नाही पटला. खूप रडारड आदळापट केली तिनं, पण मी ऐकलं नाही. तिच्या मंगळसूत्रासकट सगळ्या वस्तूंची लुटालूट करून टाकली. अरे कच्ची मडकी आहेत ती, आयुष्याच्या दुनियादारीत गुंतून पडणारी. पण आपण लक्ष नाही द्यायचं. स्वामी दया करा स्वामी. मी गरिबीने गांजलोय. खायला अन्न नाही, घालायला कपडे नाही. पोरं बाळ उपाशी झोपतायत. कुठे मजुरी करावी म्हटलं तर ब्राह्मण म्हणून कोणी कुंड्याचंही काम देत नाही. बग 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 करताय. तिथे काय आहे बघ? चिता आहे स्वामी. अरे त्याच्या खाली काय आहे बघ? आजूबाजूला काय आहे बघ? हाड आहेत स्वामी. मग त्यातली हवी तेवढी घरी घेऊन जा आणि आपल्या पोरा बाळांना खायला घाल. स्वामी, आपण काय बोलताय? मी गरीब असलो तरी धर्म बुडव्या नाही. मी हाड देऊ? शिव 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 शिव. ए हरामखोरा, तुझ्या शरीरात काय आहे? हाडच ना? मग ती शरीरात वागवताना तुला विटाळ होत नाही ना? मी सांगतो तेवढं कर. ठीक आहे, गुरु आज्ञा प्रमाण मानावी असं पुराणात म्हटलेलंच आहे. परमेश्वरा वाचव रे.
या हाडाचं घरी नेऊन काय करू? जाऊ दे, इथेच टाकून देतो. चमत्कार झाला, चमत्कार झाला. ओरड्याला काय झालं? मला आत्ता स्वामींनी स्मशानातली हाडं घ्यायला सांगितली. मी एक हाड घेतलं, त्याचं सोनं झालं. हे बघा. मूर्खा, मग एवढा एकावरच का थांबलास? चल आणखीन घेऊन येऊया. चल. हो, चला चला. तुमच्यासारखं शाश्वत सुवर्ण सोडून ही लोक हाडं काय वेचत बसली? माणसांना शिकवून शहाणं करावं लागतं बाबा. हे उतारावचं पाणी खालीच वाहणार, त्याला अध्यात्माचा बांध घालावा लागतो. नाहीतर हे अशीच हाडं वेचीत राहणार. बघा बघा. काय रे, कुठे झालं सोनं? काही कळत नाही. या एकाच हाडाचं कसं काय सोनं झालं ते. आपला सद्भक्त चोळप्पा आणि इतर सेवेकऱ्यांसह स्वामी वाडी या गावी गेले असताना चोळप्पाला ताप आला. स्वामींची आयुष्यभर सेवा केलेल्या चोळप्पाचा अंत जवळ आला होता. शके 1799 अश्विन शुद्ध नवमीला चोळप्पा परलोकी गेला. स्वामी. अल्लख निरंजन. स्वामी असे विचित्रासारखे का वागतायत? केव्हापासून स्वामी असेच वागतात. कोणासमोरही उभे राहतात आणि अल्लख निरंजन म्हणून पैसे गोळा करतात. कोणासाठी करतात ते देव जाणे. चोळ्या, हे चोळ्या. हो स्वामी. हे घे. काय स्वामी? अरे अरे पैसे गोळा झाले 125 रुपये. हे कशाला? ठेवून हा. चोळ्या, तुझ्या ऋणातून मी आता मुक्त झालो रे बाबा. स्वामी, स्वामी तुम्ही काय बोलताय? मला भक्ताला दूर का लोटतात स्वामी? चोळ्या, अरे प्रत्येकालाच दूर जायचं असतं रे. आणि सगळे जवळ आहेत ना. हा? नाही स्वामी, तुम्ही काय बोलताय काही कळत नाहीये स्वामी. तुला नाही कळायचं. तू झोप बघ. हा, झोप बघू. हो हो. तुम्ही आहात ना स्वामी? हो हो. सकाळपासून अंगात ताप भरलाय स्वामी. अंग एकदम जड होऊन गेलंय. चोळ्या, झोप बाबा, झोप. झोप बघू. तुला बरं नाही ना? झोप. हा, तुम्ही आहात? हो, झोप. झोप बघू. ओ गावकऱ्यांनो, इकडे या, इकडे या. अहो परिस्थिती अवघड दिसते. कॉलरानं घात केला. जगण्याची शक्यता फारच कमी दिसते. आता मृत्यूची वाट बघणं एवढंच आपल्या. स्वामी, थोडा फलाहार देऊ का? चोळ्या,
काय काय स्वामी? हे काय करतोय? काही नाही महाराज, ते माझ्या समाधीची तयारी करतोय सोय रे. काही नाही. पण लक्षात ठेव, तुला आधी यात गाडीन आणि मग मी जाईन, बरं का? स्वामी, आपली वृत्ती इतकी उदास का झाली? काय सोहळ्याची संगत सुटली, तो वियोग सहन होत नाही ग. सोहळ्याशिवाय कुठे जाऊ? आता आपल्या लीला कुणाला दाखवू? 7 जन्माचा सोबती गेला, आता आमची जायची वेळ आली. असं बोलू नका महाराज, असं बोलू नका. स्वामींच्या दिव्यत्वाचा सुगंध अनेक काळपर्यंत अक्कलकोटातच न. स्वामी, तुम्ही तुमचं अवतार कार्य संपवणार आहात, हे खरं आहे काय? तुमच्या विना या पृथ्वीवर जगण्याची कल्पनाच करू शकत नाही मी. मला आज्ञा द्यावी. मी मुंबईकडे जातोय. अरे अरे त्याला कोणीतरी आवरा रे. अरे तो पोरगा काय वाटेल ते करून बसेल, त्याला आवरा रे. समाधीस्थ होण्यापूर्वी काही दिवस स्वामी अक्कलकोटातील जंगमाच्या मठात जाऊन राहिले होते. चला, जंगम मठाकडे निघायला हवं. घोर पाप, शिवशंकरांची पिंड जाळली. नक्कीच काहीतरी अनर्थ घडणार आता. स्वामींच्या मनात नक्कीच काय? चमत्कार. स्वामी, चमत्कार झाला स्वामी. शंकराच्या पिंडीला आगीनं काहीही नुकसान पोचलं नाही, उलट ती पूर्वीपेक्षा जास्त झळकून निघाली स्वामी. जा जंगमानो जा, देव तुमचं भलं करो. बाळ्या, ए बाळ्या, अरे त्या स्वामी सुताचं काय झालं बाबा? नाही की हो स्वामी, तुमच्या आज्ञेप्रमाणे त्यांना बरेच निरोप पाठवले की बघा, त्याचा काही बी उपयोग झाला नाही बघा.
अरे मग त्याला कोणीतरी पेटीत घालून तरी घेऊन या रे. नाही की हो स्वामी, त्याचा काय उपयोग नाही. बाळ्या, तो जर आला नाही ना तर आम्ही त्याची झोपडी उडवून लावू. तो भरून तयारच आहे. पण स्वामी सुतांनी एवढा हट्ट करायला नको होता की हो बघा. अरे अरे त्याला माहिती आहे सगळं, म्हणूनच तो येत नाही. आणि बरं खरे बाळ्या, आता आम्हाला खूप लांब जायचंय स्वामी. खूप खूप उंच जायचंय आम्हाला. बाळ्या बाळ्या, तिथे येऊन तू आमची चाकरी करशील काय रे? नाही की हो स्वामी, नाही. कसली अशुभाची वार्ता देता की हो स्वामी? नाही स्वामी, नाही नाही स्वामी. वेडा रे वेडा. बाळ्या, उठ उठ बाळा, उठ. कितीही बोलावणी पाठवून स्वामी सूत आले नाहीत. स्वामी सुतांचे बंधू सादा उर्फ स्वामी कुमारांना स्वामींनी उत्तराधिकारी नेमलं. अशा प्रकारे अनेक भक्तांना सन्मार्ग दाखवत त्यांना दुःख वेदनांपासून मुक्त करत स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800 या दिवशी आपल्या कार्याची समाप्ती केली. तत्पूर्वी स्वामींच्या सेवेतून दूर केलेली सुंदराबाई स्वामींच्या सेवेत पुन्हा रुजू झाली. पण आता मात्र तिचा पूर्वीचा अधिकार राहिलेला नव्हता. स्वामी स्वामी, बाहेर तुमची हजारो लोक वाट बघतायत किंवा स्वामी स्वामी, तुम्ही हे काय करून बसला? जेवण बी वरचे केलंच ना, वैद्याचं औषध बी घेत नाही तुम्ही. शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. स्वामी, ही भाताची पेज आणली, ही तरी घ्या म्हणते की हो मी. आता पण कवा उठणार व? डोंगर बोलतील तेव्हा, पंढरी जळेल तेव्हा मी उठणार. बाळा, हे बाळा, सुपारी दे रे बाबा. स्वामी, आमच्यासाठी काय आज्ञा आहे की हो? भक्ती विकल्परहित भावनेने करा. देव खऱ्या भावाचा भुकेला असतो. आळशी माणसाचे तोंडही पाहू नये. प्रत्येकाने सतत परिश्रम करावे, पोटापुरतेच कमवावे. सतत मेहनत करणाऱ्या माणसाच्या पाठीशी परमेश्वर नेहमी उभा राहतो. विद्वत्तेचा टेंबा मिरवण्यापेक्षा प्रत्येकाने आपले अंतःकरण किती स्वच्छ आहे ते तपासावे. शुद्ध अंतःकरणाने परमेश्वराची सेवा करावी.
परमेश्वर भक्तीसाठी निष्काम कर्म करावे, गुरुची सेवा करताना लाज बाळगू नये, जो धर्माप्रमाणे वागतो त्याचाच शेवटी जय होतो, ज्याच्या दर्शनाने पाप नष्ट होऊन पुण्य लाभते तो साधू, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या दुःखासाठी दुसऱ्या कुणाला किंवा प्रारब्धाला दोष देऊ नये. प्रारब्ध भोगूनच भोग संपवायचे असतात. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मी देहानं इथे नसलो तरी माझा आत्मा इथेच राहणार आहे. मला आता वटवृक्षाकडे जायला हवं. बाळप्पा, आता या मठाची व्यवस्था तू पाहायचीस. तू घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनन्याश्चितयन्तो मां ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. स्वामींनी देहानं जरी समाधी घेतली असली तरी आजही ते भक्तांना दर्शन देतात, त्यांच्या हाकेला ओ देतात. अक्कलकोटला स्वामींच्या समाधीला दूर दूरचे भक्त आजही भेट देतात. रंजल्या गांजल्या भक्तांना आजही स्वामींचा भरोसा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय